नमस्कार, सुप्रभात सर्वांना। या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर नीलम बागल, स्त्रीरोग तज्ज्ञ, अहमदनगर आपले स्वागत करीत आहे। आजचा आपला विषय हा आहे की PCOS आणि तरुण मुली। मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की PCOD किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम हा आजच्या नवीन युगात सर्व तरुणींना, महिलांना भेडसावणारा फार मोठा चिंतेचा विषय आहे किंवा ही गहन आजार आहे। आणि जेवढं या आजारापर्यंत आपण माहिती घेऊ तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये अधिकाधिक आपण वेगवेगळे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला लक्षात येतात। आणि नेमका हा आजार म्हणजे काय? बऱ्याच तरुण मुलींना मासिक धर्म किंवा आपण जी मासिक पाळी म्हणतो ती वेळेवर येत नाही, अनियमित होती। आणि मग सुरुवातीचे काही वर्ष बाबा वय लहान आहे, रेग्युलर होईल असं करत 3-4 वर्षानंतर लक्षात येतं की आता जो काही गॅप होता तो 1 ते 1.5 महिन्यावरनं 3 महिने, 4 महिने, काही मुलींमध्ये तर 9 महिने पाळी येत नाही। मग अशा वेळेला जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन आई विचारते की बाबा नेमकं काय? आणि मग डॉक्टर म्हणतात की आपण एक सोनोग्राफी करू। आणि सोनोग्राफीमध्ये आपल्याला अंडाशय जे गर्भपिशवीच्या बाजूला असतात त्याच्यामध्ये अनेक गाठी आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं, त्याला सिस्ट म्हणतात। आणि त्या अनेक गाठी असतात ज्या नेकलेसच्या आकाराप्रमाणे अंडाशयाच्या साईडने गेलेल्या असतात, त्याला म्हणतात की पॉलिसिस्टिक ओव्हरियन। आणि हा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज जो आहे त्याच्यामध्ये अनेक आपण म्हणतो त्याची लक्षणं आहेत। आणि हे सर्व लक्षणांना एकत्र घेऊन त्याच्या समूहाला जो काही होतो त्याला सिंड्रोम असं म्हटलं जातं। तर ह्या पॉलिसिस्टिक ओव्हरीजनी जवळपास तरुण मुली, किशोरवयीन मुली, ज्यांना आपण म्हणतो की रिप्रोडक्टिव्ह एजमधल्या स्त्रिया आहेत त्या, आणि मेनोपॉजल, पेरीमेनोपॉजल स्त्रिया की ज्यांची आता पाळी पण जायचं वेळ आले, अशा स्त्रियांना सुद्धा या आजाराची लक्षणं आता जाणू लागली आहेत। हा आजार म्हणजे नेमकं काय हे आज आपण बघणार आहोत। पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजे एक हार्मोन्सचं असंतुलन किंवा आपण म्हणतो की अंतःस्राव जे स्त्रीच्या शरीरात स्त्रवतात त्याचं असंतुलन झाल्यामुळं निर्माण होणारी ही स्थिती आहे। या स्थितीमध्ये एक्झॅक्टली काय होतं त्याच्यासाठी आपल्याला प्रथम नॉर्मल मासिक पाळी कशी येते ते समजून घ्यावं लागेल। मासिक पाळी ही साधारण 28 ते 30 दिवसाची असते। त्याच्यामध्ये साधारण 14 दिवसापर्यंत एक स्त्रीबीज परिपक्व होतं आणि ते बाहेर पडतं। ते जर रुजलं किंवा त्याचं फलन झालं तर गर्भधारणा होते, आणि नाही झालं तर मासिक पाळी येऊन जाते। तर हे मासिक पाळीचं चक्र नियमित असतं। पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये नेमकं काय होतं, हे परिपक्व बीज होतच नाही, त्याची साईज तितकी जात नाही आणि त्यामुळं ते ओव्हरीच्या बाजूला साचून राहतं आणि ते फुटत नाही। त्यामुळं नियमाप्रमाणे जी 14 दिवसानंतर येणारी पाळी आहे स्त्रीबीज रप्चर झाल्यावर ती येत नाही आणि ती लांबते। परत पुढच्या महिन्यात एक स्त्रीबीज तयार होतं, तेही पूर्णतः वाढ होत नाही आणि तेही साचून राहतं। असे अनेक साचलेले स्त्रीबीज यामुळे पुरुष हार्मोन्स क्रिएट करतात मुलींमध्ये, त्याच्यात टेस्टोस्टेरोन असं त्याला म्हटलं जातं। आणि मग ही अनेक बीज साचतात आणि ओव्हरीचा आकार सुद्धा वाढतो, ओव्हरीज बल्की होतात आणि हे जे साचलेले स्त्रीबीज आहे ते नवीन चांगलं स्त्रीबीज तयार होऊन देत नाही। आणि हे स्त्रीबीज त्यांच्या ह्याच्यातनं जे काही हार्मोन्स स्त्रवतात त्याच्यामुळं मुलींना किंवा स्त्रियांना त्वचेचे, चेहऱ्याचे, केसांचे असे अनेकविध वेगवेगळे आजार होतात। तर हार्मोनल इम्बॅलन्स किंवा असंतुलन हे इथेच होतं। तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये सर्वप्रथम अनियमित पाळी हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे। दुसरा म्हणजे की विरळ होणे, अतिशय केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, बऱ्याच मुलींना तारुण्य पिटिका येतात, ऑइली असतात आणि कुठल्याही यांनी ते जात नाही। मानेभोवती एक काळा चट्टा तयार होणे, पाठीमागं बफेलो हमसारखं फॅट डिपॉझिशन होतं आणि सेंट्रल ओबेसिटी वाढते, पोटाचा घेर, नितंबाचा घेर हे वाढतं आणि त्याच्यामुळं तिचं वजनही वाढतं। आता हे सगळं एक चक्र आहे, म्हणजे मासिक पाळी अनियमित झाली, त्याच्यामुळे वजन वाढलं, त्याच्यानंतर परत वजन वाढल्यानंतर जे काही फॅट डिपॉझिशन झालं आहे त्याच्यामुळं अजून हार्मोन इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळं पुन्हा परत ती मासिक पाळी लांबते। असं हे एक विशियस सायकल सुरू होतं आणि ते कुठंतरी आपल्याला भेदावं लागतं आणि आपल्याला या मुलींचा हार्मोन इम्बॅलन्स हा नियमित किंवा नॉर्मल करावा लागतो। तर मैत्रिणींनो,
सर्वप्रथम पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे प्रत्येक अनियमित पाळी आली की तिला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे हे सुद्धा तुम्ही मनातनं काढून टाकायला पाहिजे. त्याचे प्रामुख्याने 3 लक्षणं असतात की त्यातली ग्लुकोज इंटॉलरन्स आहे, अनियमित पाळी आहे आणि आपण म्हणतो हिर्सुटिझम आहे की त्वचेवर केस येणं, लव येणं, बऱ्याच मुलींना ती असते. तर असे 3-4 लक्षण एकत्र असेल तरच तो पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असतो. नाहीतर आजकाल काय होतं की कुठल्याही सोनोग्राफीमध्ये अंडाशय जरा बलकी दिसलं की रेडिओलॉजिस्ट त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं पॅटर्न असं लेबल करतात आणि ती पेशंट कारण नसताना पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या स्ट्रेसमध्ये जाऊन नसलेला आजार तिला होतो. तर ह्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जेव्हा तुमची पाळी अनियमित होते तेव्हा 2 ते 2 महिन्याच्या पुढे तुम्ही वाट न पाहता तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना त्याचा सल्ला घेतला पाहिजे. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा या नवीन योगाची देणगी म्हणू शकतो आपण मुलींना की ह्या लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली. बऱ्याच वेळा आपण पाहतो मुलींची शाळा 7 ते 8 तास आहे, आल्यानंतर वेगवेगळे क्लासेस आहेत आणि खरंच मुलींना मैदानावर जाण्यासाठी, खेळण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. तसंच ज्या वर्किंग वुमन आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना सुद्धा बराचसा वेळ हा ट्रॅव्हलिंगमध्ये आणि ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर बसून काम करण्यामध्ये जातो आणि अशा मुलींना सुद्धा बराच वेळा व्यायाम करायला वेळ मिळत नाही. धकाधकीचं आयुष्याचं, आहाराची वेळ पाळली जात नाही आणि फास्ट फूड, आपण म्हणतो हा जमानाच फास्ट फूडचा आहे. इन्स्टंट, सर्व गोष्टी इन्स्टंट आहेत पाहिजे. त्यामुळं वडापाव, पिझ्झा वगैरे हे जे काही पदार्थ आहेत जे पौष्टिक. नमस्कार. ही जी सिडेंटरी लाईफस्टाईल आपण जी म्हणतो की आणि ह्याच्यामुळं काय होतं, बसून वजन वाढतं, झोपेच्या अनियमित वेळा आणि मोबाईल आणि इतर संगणकीय उपकरणांचा अतिवापर ह्याच्यामुळे मुलींचं पूर्ण लाईफस्टाईल ही बदलून गेलेली आहे आणि त्याच्यामुळं पॉलिसिस्टिक ओव्हरीजच्या आजाराचं प्रमाण हे वाढतं. आता हे प्रमाण किती आहे तर येणाऱ्या ओपीडीतल्या प्रत्येक 5 पेशंट मागं 1 मुलगी ही पीसीओडीनी किंवा 1 स्त्री ही पीसीओडीनी ग्रस्त आहे. बऱ्याच वेळा फॅमिली कंप्लीट झालेली आहेत, मुलं झालेली आहेत, अशी स्त्री सुद्धा पीसीओडीमध्ये लँडअप होते. कारण सगळं झाल्यानंतर तिची जीवनशैली थोडी बदलते. जी की आधीची धावपळ असते ती तिची कमी होते. व्यायामाचा अभाव आहे फार पीसीओडीमध्ये महत्त्वाचं कारण आहे. आता हा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा म्हणजे का होतो, आता ह्याला अनेक कारणं आहेत बरं का. तरी पण अनियमित आहार, जसं मी आता तुम्हाला म्हटलं की जंक फूड खाल्ल्याने आणि शरीरातल्या पेशींच्या ठिकाणी इन्सुलिन अवरोध म्हणजे आपण त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो तो निर्माण होतो. त्यामुळे स्वादुपिंड किंवा आपण पँक्रियाज म्हणू त्यातनं जास्त प्रमाणामध्ये हा रेझिस्टन्स निर्माण होतो. इन्सुलिनची निर्मिती जास्त होते आणि या वाढलेल्या इन्सुलिनमध्ये हायपर इन्सुलिनेमिया म्हणजे पिच्युटरी जी ग्लँड आहे की जी आपल्या सर्व शरीराचे हार्मोन्स हे कंट्रोल करते, ह्या ग्लँडमधल्या संप्रेरकांमध्ये किंवा जे काय हार्मोन्स ती निर्माण करते त्याच्यामध्ये असंतुलन निर्माण होऊन या आजाराची निर्मिती होते. मगाशीच आपण डिस्कस केलं की ह्याची जी लक्षणं आहेत, पहिलं म्हणजे पाळीची अनियमितता, पाळीचा स्त्राव कमी होत जाणं, वजन वाढत जाणं आणि स्त्रियांमध्ये पुरुषांसारखे थोडंसं नाकावर, ओठांवर लव येणं किंवा गालांवर लव येणं आणि त्याच्यामुळं तिला हिर्सुटिझमची शक्यता आहे असं लक्षात येतं. पीसीओडीचं निदान कसं करायचं, मी मगाशी सांगितलं की सर्वप्रथम आपल्याला सोनोग्राफी करावी लागते. त्याच्यामध्ये स्त्रीबीज ग्रंथीचा आकार आपण बघतो, बल्की ओव्हरीज, पॉलिसिस्टिक ओव्हरीज अशा प्रकारचं आपल्याला निदान त्यांनी दिलं पाहिजे. याच्यात रक्ताच्या काही तपासण्या आपल्याला कराव्या लागतात, थोड्या त्या महाग असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइडचं हार्मोन्स, LH नावाचं एक हार्मोन असतं, FSH हार्मोन आहे जे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग आहे, टेस्टेस्टोरॉन आहे, प्रोलॅक्टिन आहे आणि ब्लडच्या इन्सुलिन लेवल्स ह्या चाचण्या आपण घेतल्या जातो. आता नेमकं ह्याच्यावर उपचार काय, आता ह्याच्यावर 2 प्रकारचे उपचार आहेत, एक आहे मेडिकल आणि दुसरा आहे सर्जिकल. सर्वप्रथम आपण मेडिकल उपचार बघूयात. तत्पूर्वी आपल्याला पेशंटला तिची लाईफस्टाईल चेंजिंग करायला सांगावं लागतं. तिच्या आहारामध्ये आणि व्यायामामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. तिने रोजच्या जिच्या जे काही फ्री वेळ असेल त्याच्यामध्ये किमान 40 मिनिटं स्वतःसाठी देऊन व्यायाम केला पाहिजे. ज्या मुली किंवा महिला वर्किंग वुमन आहेत त्यांनी चालण्याचा व्यायाम हा सगळ्यात त्यांना अतिउत्तम. दररोज त्यांनी 4 किलोमीटर चाललंच पाहिजे आणि आहारामध्ये त्यांनी प्रथिनयुक्त आहार वाढवला पाहिजे. पिष्टमय पदार्थ आणि गोड पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थ कमी केले पाहिजेत. फळांचं प्रमाण वाढवलं पाहिजे, त्याच्यातही चिक्कू, केळी,
सीताफळ, पपई, कलिंगड असे जे काही गोड फळं आहेत ज्याच्याने आपली शुगर लेवल वाढते, हे फळंसुद्धा त्यांनी आहारातनं कमी केले पाहिजेत. आता सर्व महिला मैत्रिणींना मला हेच सांगायचं आहे की PCODचा वर ट्रीटमेंट ही जवळपास 90% ही स्वतः आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून आणि 10%च डॉक्टरांचं औषध असं त्याच्यावर गुणधर्म आहे. त्यामुळे जे काही मेडिसिन्स आहेत ते आम्ही इन्सुलिनचा प्रतिरोध कमी करणारी औषधं देतो, जे की आपण डायबेटीसमध्ये वापरतो, मेटफॉर्मिन. त्याच्यानंतर स्त्रीबीज ग्रंथीला संदीपन करणारी काही आपण औषधं वापरतो, जेणेकरून तिथे हार्मोन्स किंवा आपण म्हणतो की ओव्ह्युलेशन होतं. विशेषतः ज्या मॅरिड मुली आहेत किंवा प्रजननक्षम काळातल्या ज्या तरुणी आहेत त्यांच्यासाठी आपण हे स्त्रीबीज तयार होण्याचे काही औषधं वापरू शकतो. आणि इन्सुलिनला प्रतिरोध करणाऱ्या काही उत्तम वनौषधी म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन्ससुद्धा ह्याच्यासाठी चांगले उपलब्ध आहे. पण ज्या स्त्रियांना आता गर्भधारणा हवी आहे, कारण वंध्यत्व हा PCODचा मी सांगायला विसरले, पण वंध्यत्व हा PCODचा फ्युचरमध्ये होणारा फार मोठा त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. की अनियमित पाळी असेल तर त्या स्त्रीला पुढे जाऊन भविष्यात मुलं होण्याची शक्यता किंवा ट्रीटमेंट घेऊनच मुलं होतात. तर अशा केसेसमध्ये मात्र आपल्याला लॅप्रोस्कोपीद्वारे हे जे काही बीजांडाला आपण म्हणतो सिस्ट आहेत त्या लॅप्रोस्कोपीमुळे द्राक्षासारख्या तयार झालेल्या छोट्या ग्रंथी फोडाव्या लागतात आणि त्याला म्हणतात ओव्हेरियन ड्रिलिंग. ओव्हेरियन ड्रिलिंग केल्यामुळे अचानक त्याचा बराचसा हार्मोन इम्बॅलन्स कमी होतो. लॅप्रोस्कोपी, ओव्हेरियन ड्रिलिंग अलॉंग विथ तिने जर लाईफस्टाईल चेंजेस, डाएट व्यवस्थित आणि मेडिसिन घेतले तर हा PCOD आजारावरती नक्कीच 5 ते 6 महिन्यात मात करू शकते. फक्त एवढंच आहे की या आजारामध्ये जे काही तुम्ही कराल, आहार म्हणा, व्यायाम म्हणा किंवा डॉक्टरांची औषधं, ह्याला सातत्य पाहिजे आणि कमात तुम्ही 6 महिने वेळ ह्याला दिला पाहिजे. बऱ्याच स्त्रियांना वाटतं की बाबा आता माझे 2 महिने गोळ्या औषधावर पाळी रेग्युलर आली तर माझा PCODचा आजार संपला. मी त्यांना असं सांगू इच्छिते की जसा मधुमेह आहे की ज्याच्या गोळ्या आपल्याला शेवटपर्यंत घ्याव्या लागतात किंवा आपल्याला हायपर टेन्शन आहे, रक्तदाबाच्या गोळ्या, तसंच आपल्याला आपण म्हणतो की थायरॉइडच्या गोळ्या आपल्याला बरेच दिवस घ्याव्या लागतात, तशा PCOD हा आजार बराच दिवस चालतो. आणि फॅमिली कंप्लीट होणं ह्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा एक मेन त्याच्या मागं कन्सेप्ट असतो की येणाऱ्या स्त्रीला एक मूल झालं की बराचसा या आजारामध्ये चेंजेस होतात, हार्मोन्समध्ये चेंजेस होतात आणि तिचं आयुष्य पूर्वपदावर येतं. पण तरी मैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा इतक्या लवकर बरा होणारा आजार नाही. त्याच्यामधनं फक्त आपल्याला सोयीस्कर आपल्याला वजन कमी करणं किंवा इतर करून पाळी ही जितक्या अलीकडे आणता येईल तेवढं डॉक्टर प्रयत्न करतात, पण हा आजारापासून पूर्णतः सुटका नाही. त्याच्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात, पेशंटला पण, डॉक्टरांना पण, आणि तुमचा विश्वासही डॉक्टरांवर पाहिजे. आणि अशा प्रकारे तर PCODबद्दल संशोधनांती असं आणलं की सर्वसामान्य संतुलित आहार, चौरस आहार जे आपण म्हणतो, मी जे तुम्हाला म्हटलं की पिष्टमय पदार्थ कमी आणि प्रथिनं जास्त, फॅट्स कमी आणि फास्ट फूड नाही, दररोजचा थोडा व्यायाम 40 मिनिटाचा, योगासनांनी सुद्धा या PCODच्या आजाराला बराच फरक पडतो. जंक फूड किंवा बाहेरचं खाणं याला पूर्ण प्रतिबंध करायला पाहिजे. वजन आटोक्यात ठेवायला पाहिजे. मैत्रिणींनो, आपल्या वजनाच्या 5% वजन जरी तुम्ही कमी केलं तरी PCODला बऱ्यापैकी आपण आळा घालू शकतो. त्यामुळं हे एवढं किरकोळ काम नक्कीच मैत्रिणींना जमू शकतं. वजन आटोक्यात ठेवल्याने जवळपास 50 ते 60% मुलींच्या आणि महिलांच्या पाळीच्या तक्रारी दूर होऊन सकारात्मक बदल झाल्यासारखे दिसते. म्हणून या आजारात औषधोपचारावरील सांगितलेल्या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. मैत्रिणींनो, नेमकं काय आहार घ्यायचा आणि काय करायचं नाही. PCODमध्ये नेहमी भाजी, पोळी, भाकरी हे संतुलित आहार घ्या, पण त्याचं प्रमाण कमी ठेवून तुम्ही वरण, घट्ट डाळीचं वरण, कडधान्य, मोड आलेले कडधान्य, कच्च्या भाज्या, टमॅटो, काकडी, बीट, मुळा, गाजर यांचा समावेश करा. त्याच्यानंतर आठवड्यातनं 4 वेळा तुम्ही मोड आलेले कडधान्य खा. दररोज एक ठराविक वेळी व्यायाम आणि योगासनं करा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4 किलोमीटर तुम्हाला फिरायला जाणंही गरजेचं आहे. आता काय करायचं नाही, आपल्या जेवणातला भात, बटाटा, रताळी, कंद, साबुदाणा हे बंद करायला पाहिजे. बऱ्याच मुलींना साबुदाणा खिचडी आवडतो, कारण काही महिला वजन कमी करण्यासाठी उपवास करतात आणि काय खातात तर साबुदाणा खिचडी. तर मैत्रिणींनो, साबुदाणा खिचडीने खरंच वजन कमी होत नाही. तळलेले पदार्थ खाऊ नका. वनस्पती तुपाचा म्हणजे डालडा जे आपण म्हणतो त्याचा वापर पूर्णतः टाळा. अवेळी जेवण आणि अति खाणं टाळा. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आवडली, पेस्ट्रीज आहे किंवा तर आपण खूप खातो, तसं खायचं नाही. किंवा एखादा चीट डे आपण म्हणतो तसाही तुम्ही तुमच्या ह्याच्यात ठेवला नाही पाहिजे. वडापाव, भेळ, पाणीपुरी, कचोरी, सामोसा, पिझ्झा,
कच्ची दाबेली, पावभाजी ह्या गोष्टींपासून खरंच दूर राहा. बेकरीचे पदार्थ जे आहेत की आपण म्हणतो खारी, टोस्ट, ह्या आपण क्रीम रोल म्हणतो, ते अतिगोड पदार्थ, श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी आणि मिठाई या गोष्टींपासून तुम्ही जास्त घेऊ नका. चहा कॉफीचं प्रमाण लिमिटेड ठेवा. रात्रीचं लेट नाईट जागरण खरंच टाळा, कारण आपल्या शरीराचे संप्रेरक एक जैविक घड्याळ असतं आपल्या ह्याच्यामध्ये. प्रत्येक हार्मोन रिलीज होण्याची एक वेळ असते. जर अतिजागरण केल्यानंतर ग्रोथ हार्मोन रिलीज होणार परिणाम होतो आणि ते सुप्रीम कोर्टसारखं मेन हार्मोन असतं आणि मग ते इतर हार्मोन्सच्या सिक्रिशन्सवर परिणाम करतं आणि त्यामुळं पूर्ण शरीराचं चक्र बदलतं. तर मैत्रिणींनो, मला असं वाटतं की पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज जरी हा ऐकायला आणि ट्रीटमेंट करायला अवघड वाटला तरी आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केलं तर याच्यावर नक्कीच आपण मात करू शकतो. तर पुन्हा आपण नक्कीच भेटूयात आणि या संदर्भात आपले काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण नक्की मला माझ्या या नंबरवर विचारू शकता. धन्यवाद.